सर, आपण या ठिकाणी NMMSच्या पेपरसाठी जिजामाता या शाळेमध्ये, या महाविद्यालयामध्ये आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय निदर्शनास आलं नेमकं? मी तेजराव काशीराव देशमुख, प्रभारी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राताळी, तालुका सिंदखेडा, जिल्हा बुलढाणा आणि जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटना जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आज सकाळी आमच्या शाळेचे 5 विद्यार्थिनी घेऊन NMMSच्या इयत्ता 8वीतील विद्यार्थिनींना परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि जिजामाता विद्यालय सिंदखेड राजा हे त्याचं सेंटर आहे। तर या सेंटरवर आल्यानंतर परिस्थिती अशी आहे की त्यांनी आतल्या प्रिमायसेसमध्ये जिल्हा परिषदेच्या कोणत्याही शिक्षक बांधवांना आत थांबू दिले नाही आणि पर्यवेक्षकांमध्ये सुद्धा जिल्हा परिषदचा एकही शिक्षक त्यांनी मुद्दामून घेतला नाही आणि आम्ही सर्वजण मग ही शाळा सोडून आम्ही डायरेक्ट रस्त्यावर जाऊन बाहेर 1-2 तास थांबलो पेपर होईपर्यंत। आत आल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवली, आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं की आतल्या वर्गाखोऱ्यांमध्ये पर्यवेक्षक काम करणारे जे शिक्षक आहेत स्थानिक शाळेचे, त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना माहिती पुरवली, त्यांचे पेपर त्यांनी स्वतः घेऊन त्याच्यावर टिकमार्क करून दिली, त्यांचे पेपर स्वतः सोडून दिले। असं अनेक विद्यार्थ्यांनी आणि अनेक शाळातील प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांचे असं अनुभव आलेले आहेत। आता माझ्या शेजारी जवळपास जिथं अनेक शिक्षक बांधव उभे आहेत आणि आम्ही सिंदखेडा या तालुक्यात या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये काम करतो। काही पालकसुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी हजर आहेत। प्रत्येकाच्या भावना ह्याच आहेत आणि की हे एकतर तालुक्याच्या सगळ्यात शेवटच्या टोकाला 60 किलोमीटर अंतरावरचं सेंटर आहे आणि या ठिकाणी फक्त स्थानिक शाळेचे शिक्षकच या ठिकाणी पर्यवेक्षकाचं काम करतात आणि इतक्या लांबून यायचं 60 किलोमीटर अंतरावरून वर्षभर विद्यार्थी मेहनत घेतात आणि एवढी मेहनत घेतल्यानंतर जर समजा इथं काही कॉपी होत असेल, चिटिंग होत असेल तर गोरगरिबांच्या, सामान्य विद्यार्थ्यांच्या, सामान्य पालकांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या धुळीस मिळवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। विद्यार्थ्यांच्या आतमधील सांगण्यानुसार विद्यार्थ्यांनी आम्हाला सत्यप्रतिकथन केली की ठराविक विद्यार्थ्यांना ते सांगत आहेत, ठराविक विद्यार्थ्यांचे पेपर सोडून देत आहेत आणि ठराविक विद्यार्थ्यांच्या पेपर टिकमार्क करून देत आहेत। वास्तविक पाहता NMMS ही परीक्षा अत्यंत चाळणी परीक्षा असते हुशार विद्यार्थ्यांची आणि इथे जर अशा पद्धतीचं समजा चिटिंग होत असेल, फसवणूक होत असेल तर विद्यार्थी पुन्हा या परीक्षेला बसवायचे का नाही असा सुद्धा प्रश्न आमच्या जिल्हा परिषद शिक्षकांसमोर निर्माण झालेला आहे। तर या निमित्तानं माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की या ठिकाणचं हे जे सेंटर आहे याची सुद्धा आपण या शहानिशा करावी। माननीय EO साहेबांना विनंती आहे, माननीय BO साहेबांना विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे की अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी जर बाहेरून सांगत असतील की त्यांच्या आतमधल्या खोल्यांमध्ये कॉपी चालली, चिटिंग चालली तर याच्यावर विश्वास तर ठेवावाच लागणार आहे। आपण त्यांना खोटं म्हणू शकत नाही। स्थानिक शिक्षकांना आम्ही ही बाब सांगितली, त्यावर त्यांनी उडवची उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगली वागणूक आणि इतर विद्यार्थ्यांना मात्र वाईट वागणूक अशा प्रकारची ही अत्यंत निषेधार्ह बाब या ठिकाणी आज माझ्या लक्षात आली। आणि SB गव्हाणे वसंतराव नाईक विद्यालय शेंदूरच्या आमचे 13 विद्यार्थी घेऊन NMMSच्या परीक्षेसाठी या ठिकाणी जिजामाता विद्यालय सिंदखेड राजा येथे आलो असता सकाळचा पेपर सुटल्यानंतर मधल्या सुटीत काही विद्यार्थ्यांनी हीच तक्रार जी आता सर्व लोकांनी मांडलेली ही माझ्याकडेही केलेली की इथे त्या विशिष्ट विद्यार्थ्यांना सरळ जाऊन सांगितलं जातं आणि बाकी सर्वांना इतर विद्यार्थ्यांना सांगितलं जातं। प्रत्येक शाळेच्या जेवढे शिक्षकांनी इथं जेवढे मुलं आणलेले आहेत त्या प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या शिक्षकांजवळ हीच समस्या मांडली। माझे मी 32 विद्यार्थी आणलेले परीक्षा जेव्हा बाहेर आले तेव्हा विद्यार्थ्यांनी हा गैरप्रकार आपल्याला सांगितला की सर्व विद्यार्थ्यांना सांगितण्यात आलं की प्रत्येक क्वेश्चन त्यांना सांगितला। त्यानंतर काही रूममध्ये तर असं झालं की 10:30चा पेपर हा 11 वाजता किंवा 11:15 वाजता देण्यात आला की त्यांच्या साईन मारायच्या राहिल्या, काही हेअर वाजता पेपर हा देण्यात आला। 11:30 वाजता दिल्यानंतर टाईम किती राहिला फक्त अर्ध्या तासामध्ये कोणते ग्राउंड करणार आहे, काय करणार आहे, हे मुलं बरेचसे आमचे गोंधळून गेले। आम्ही याचा जाहीर निषेध करतो। माननीय उपशिक्षणाधिकारी यांना माझं सांगणं आहे की अशा प्रकारचे जे सेंटर आहेत की असे त्वरित तात्काळ बंद करण्यात यावे व चांगल्या प्रकारचे सेंटर देऊन आमच्या मुलांना न्याय देण्यात यावा। शाळेच्या आधी तिला मी विचारलं बाई कसं आहे, ती म्हणली तिथं गेल्यावर समोरच्या विद्यार्थ्याला सगळं काही तिथं टीचर जी आहे त्यांना सगळं काही लिहून दिलं म्हणे। ती 10 मिनटं बसली म्हणे, त्याच्यानंतर पेपर तिनं लिहिला। मॅडमनं आणून दिल्याच्या नंतर घेतलं नाही, मी पेपर सोडून राहिलो कोण सर येतात चष्मेवाले की सर तिकडून येतात आणि मग बोलतात की ती चिठ्ठी काढतात, पाहतात, पॉईंट मारून देतात आणि मग पॉईंट मारले की लगे ती उठून जातात की ती मुलगा जो लिहून टाकतो
मग असं काहून? तिकडे 2 मुलांना सर कॉफी दिली. 2 मुलांना कशी दिली? सर अशी दिली खिशातून काढून, चिठ्ठी होती सर. बरं, त्या मुलांच्या हातामध्ये ती दिली. बरं, आणि त्या मुलाने नंतर पाहून लिहिलं, हे तू तुझ्या डोळ्याने सगळं बघितलं? अजून बरं, पेपर वाटले. ओके. एक मुलगा पेपरच नव्हता सोडू लागला. समोरच्या डेस्कवर बसलो होता सरच्या बाजूला. त्यानं पेपर अर्धा सोडवला. घंटा पेपरच नाही सोडवला. मग सर बाहेर गेले आणि काहीतरी आणलं आणि त्याच्या हातात दिलं. मग ते नंतर इथे फटफट पेपर लिहिले. टेस्ट पेपरमध्ये एका टीचरने एका मुलीला पेपर थोडा लिहून दिला आणि त्या बेंचचं नाव आहे 113 नंबरचा बेंच. आणि सेकंड पेपरमध्ये त्या पोरीनं फक्त 3 का 4च प्रश्न सोडवले होते. तर नंतर ते कोणत्या तरी सरनं पुन्हा फिल करून आणि 1 घंटा काहीच लिहिलं नाही त्याच्या उपर. त्यांच्या सरने स्वतः येऊन त्याला टिक करून दिलं. त्याच्यानंतर त्यांनी अर्ध्या घंट्यात पूर्ण पेपर सोडला. नारायण शाळेचं नाव? शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जोटिंग. सरांनी नाही का 2-3 चक्र मारल्या. त्या मुलाला सांगायला पण तो मुलगा बस मागा होता म्हणून ते आधी आलेच नाही. नंतर आले, तिने पूर्ण सांगितलं. दुसऱ्या पेपरला पण खूप वेळ आले, पण टीचर असल्यामुळे त्याला सांगून दिलं नाही. जेव्हा ते गेले होते तिथे बसले सांगण्यासाठी ती उत्तर सीट काढली सर त्यांनी तिथून. पण आम्ही टीचरला म्हणलं, टीचरने त्यांना उठून दिलं. रूम नंबर 8 तुझं पूर्ण नाव? शाळेचं नाव? पूर्ण नाव अक्षरा सुनील उर्ले. शाळेचं नाव? विजय मकमध्ये. कशी 15 मिनिटं बसल्या त्या. त्यांनी ते काय लिहायचं ते सांगितलं. तिची फाईल ते तिथून उठल्या आणि 5 मिनिटानंतर डबल एका मुलापाशी जाऊन बसल्या. त्या मुलाला बी खूप सारं सांगितलं. नंतर मग पेपर जमा केले. कृष्णा गजानन फळ नाईक विद्यालय.